बाळा थंडी वाजते तुला? हे घे. हे तुझ्यासाठी. अरे वा ऋषी सर, तुम्ही तर जेंटलमॅन आहात. हो ना सर, तुमच्यामुळे त्या मुलाच्या चेहऱ्यावरती किती गोड स्माइल आली बघा. वय सर, एक नंबर काम केलं असं बघा. देव तुमचं लय म्हणजे लय भलं करो सर. सर खरंच तुमचा यो स्वभाव लय भारी आहे बघा. तुम्ही सतत कोणाची ना कोणाची मदत करत असता. ठीक आहे, म्हणजे एवढं काही नाही त्यात. या कॉफी पिऊया. यांनी दिलं. दादा आम्हाला पण द्या ना. ए बाळांनो, थांबा थांबा. हे बघा, आमच्याकडे या टायमाला काही नाही. आम्ही परत आलो की नाही आम्ही आणतो काहीतरी तुमच्यासाठी. हा, मला सांगा तुम्ही कुठे राहता? आम्ही तिकडे मागे राहतो. अगं ती मागे एक वस्ती आहे ना, तिथे राहत असतील ते. बरं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळ्यांसाठी पुन्हा येऊ ना तेव्हा स्वेटर घेऊन येऊ. हा, तुम्ही शाळेत जाता? अरे आई तुळजाई, काय या बिचाऱ्याची अवस्था आहे. अंगावर घालायला दड कापड बी नाही त्यांच्याकडं. तुळजाई काय करू, त्या पोरांचा इशाई काय डोसक्यातनच जायना झालाय. काय करायचं? हे एवढं मोठं शहर आहे, तरी बी इथं त्या पोरासनी घालायला धड कापड बी नाहीत. कमळे, हे काय ग? कमळे, काय झालं? कसला एवढा विचार करत बसलीस? निंग्या ग, ती सकाळची पोरं, त्यांचा विचारच डोसक्यातनं जायना झालाय बघ. कसं आपण सगळ्यांनी स्वेटर द्यायचा ग? आपल्याकडे एवढं पैसे बी नाही की आपण त्या सगळ्यांनी देऊ. कमळे, ही बघ, आपल्याकडे ही चादर एक्स्ट्रा आहे. आयडिया. ए गप्प बसा ना. दिसत नाहीये मी काम करतेय ते? उगाच मला डिस्टर्ब नका करू. ए, आम्ही बी लई महत्वाचंच बोलायलोय. ओ प्लीज, उगाच खोटं नको बोलूस कमळी. तुम्ही अभ्यासाचं नाही बोलत आहात हे मला चांगलं कळतंय. आणि जर तुम्हाला बोलायचंच असेल ना तर बाहेर जाऊन बोला. मला झोपायचंय. जा की मग तिकडं, का आमच्या राशीला लागली असं तू? ए निंगे, शांत राहा, नको काय बोलू. काय ग, तुझी बी परीक्षा आमच्या बरोबरच आहे ना व? आणि तू अभ्यास करायला तिकडे आली आहेस ना व? मग करत करायस का नुसतं लाईटी बंद करायची ड्युटी दिली आहे तुला कोणी? बोल की गे घेवडे. हा, बहुतेक तुला तुझी ती माकडी निकी पास करणार आहे वाटतं. हे असं काही नाहीये. हा, नाहीतर काय, रात्रीचं नाही सकाळचं नाही, कवा तुला अभ्यास केलेलं बघितलंच नाही. तू सगळा अभ्यास झालाय काय ग? हे बघ, मी काय तुमच्यासारखा अभ्यास नाही करत. मला तशी गरज पण नाहीये. आणि तसंही मी एक पाठी आहे. मी एकदा वाचलं ना की सगळं माझ्या लक्षात राहतं. एक पाठीनं लढ तरी 1700 अगं मला तर वाटतंय तू त्या अनिकाच्या सांगण्यावरूनच इथं आम्हाला त्रास द्यायला आली आहेस. आणि एक पाठी खुळचट,
तुला जर का असं वाटत असेल का ती माकडी ना निकी तुला पास करल तर तू अजून बी तिला ओळखलेलं नाही. अगं ती काय तुला आयुष्यभर पूर्ण राहाय वय. करतो करतो असं म्हणल आणि ऐन टाइम आला की नाही कसं हात वर करेल की नाही बघच तू. अगं ती कुणाचीच नाही ग. बरं आता मला सांग, कॉलेजची 4-5 वर्ष तिच्या मागणं हिंडून जातील तुझी, पण त्यानंतर काय करणार आहेस तू? सांग काय करणार आहे? मला सांगायलोय मी. पण ए मालदिवस, एक गोष्ट चांगलीच डोसक्यात घालून ठेव. या वेळेला कमळी जीएस आहे, त्यामुळे ती कुणाला बी असं गैरमार्गाने पास होऊ द्यायची नाही. म्हणून सांगायलोय, असं झोपून येळ वाया घालू नकोस. हो दिव्स, या दोघी खरंच बोलतायत. तुला पण अभ्यास करायला पाहिजे. त्या कामिनी आजी आणि अनिकाचा काही भरोसा नाहीये. काय करू? मी पण अभ्यास करायला घेऊ का? नाही, नको. मी जर आत्ता लगेच अभ्यास करायला घेतला तर या दोघींना डाऊट येईल. जाऊन दे सोडीला. तू काय म्हणत होती? आयडिया काय? हा, मी काय म्हणतो, हा आपण काय करूया, ऐक तू काय आज एवढी खुश काय स्वारी? काय झाले? आता माझ्या मनासारखं झालं असेल, माझं जर काम झालं असेल तर माझ्या चेहऱ्यावर आनंद झळकणारच ना. काय काय म्हणतेस तू? काय झालंय ते सांगशील का? पण राजनच्या मुलीचं स्केच रेडी झालेलं आहे आणि ते आणायला आपण दोघी जात आहोत, ते सुद्धा राजनच्या सांगण्यावरून. येस, आणि यू नो व्हॉट, ऍड्रेस आणि लोकेशन राजन मला सेंड करतोय. आत्ता बोल. म्हणजे तू काय सांगतेस? काय तू बरी आहेस ना? हो, औषधं वगैरे नीट घेतलीस ना? माझा आई चिमटा कशाला काढतेस? स्वप्न नाहीये ना हे, बघतेय मी. स्वप्न नाही, अगदी खरंय. कारण राजन आज आणि उद्या प्रचंड बिझी आहे, त्याच्यामुळे त्याला जाता येणार नाही. आणि तसंही छोटी बायको आहे मी, नवऱ्याला कशी भुरळ घालायची हे तर सांगावं लागेल. अरे वा, घातली भुरळ, विरघळला. मी काल एवढं बोलले त्याचा परिणाम झाला म्हणायचा. हो माते. खूप छान, खूप छान. आज आयुष्यात पहिल्यांदा तुझ्याकडनं काहीतरी कमाल काम झालेलं आहे. खूप खूप कमाल झालेलं आहे. आता आपण उद्या त्या स्केच आर्टिस्टकडे जायचं. एकदा का त्या मायलेकींचा पत्ता मिळाला, त्यांचं स्केच मिळालं, त्या दोघींना आपण मारून टाकायचं.